3 मार्चच्या रात्री महाराष्ट्रातल्या नांदेड, परभणी, हिंगोली आणि छत्रपती संभाजीनगरमधल्या शहरांमधल्या पेट्रोल पंपांवरती जत्रेसारखी गर्दी उसळली। लोक हातामध्ये बाटल्या, कॅन घेऊन अक्षरशः तुटून पडतात। कारण काय, तर इस्रायल आणि इराणमध्ये युद्ध सुरू आहे आणि त्यामुळे काही दिवसांनी पेट्रोलच मिळणार नाहीये। पेट्रोल 100चं 200 रुपये होणार आहे अशा अफवांचे मेसेज सोशल मीडियावरती फिरतात आणि त्यामुळेच पुण्यापासून मराठवाड्यापर्यंत लोक पेट्रोल पंपांना गर्दी करतात। काही तासातच पंपांवरती आउट ऑफ स्टॉकचे बोर्ड लावले लागले। पण खरंच एवढी घाबरण्यासारखी परिस्थिती आहे का? यावरती पेट्रोलियम मंत्री म्हणतात की साठा भरपूर आहे, पण तो साठा नक्की किती दिवस पुरणार आहे? जर हे युद्ध असं सुरू राहिलं तर भारताकडे नक्की किती दिवसांचा तेल साठा आहे आणि जर तो संपत आला तर भारताकडे प्लॅन बी काय आहे तेच सांगणार आहे आजच्या व्हिडिओमध्ये। नमस्कार, मी शुभम गोरे आणि तुम्ही पाहताय लगाव बत्ती। तर सोशल मीडियावरती पसरलेली बातमी अशी होती की अमेरिका आणि इस्रायलने इराणवरती हल्ला केला, त्याच्यामुळे कच्च्या तेलाची आयात पूर्णपणे ठप्प होणार आहे। या एका मेसेजमुळे मराठवाड्यामध्ये आणि पुण्यातही लोकांनी पेट्रोल पंपांवरती रांगा लावल्या, कारण इराण हा जगातला सर्वात मोठा तेल उत्पादक देश आहे आणि इस्रायल अमेरिका युद्धामुळे इराणच्या तेल विहिरींना लक्ष केलं जाऊ शकतं अशी भीती लोकांमध्ये आहे। पण ऑल इंडिया पेट्रोल पंप असोसिएशन आणि सरकारने असं स्पष्ट केलंय की देशामध्ये मुबलक साठा आहे। ही गर्दी फक्त भीतीपोटी झाली। आंतरराष्ट्रीय युद्ध सुरू झालं की त्याचे परिणाम एका रात्रीमध्ये तुमच्या स्थानिक पंपांवरती दिसत नाही, त्यामुळे अशा मेसेजवरती विश्वास ठेवू नका असं आश्वासन सरकारने केलं। पण सर्वात महत्त्वाचा प्रश्न हा आहे की जर युद्धच खरंच वाढलं तर भारत किती दिवस तग धरू शकतो? तर आपल्याकडे दोन प्रकारचे साठे आहेत। पहिलं म्हणजे स्ट्रॅटेजिक पेट्रोलियम रिझर्व, म्हणजेच भारताने विशाखापट्टणम, मंगळूर आणि पाडूर इथे जमिनीखाली महाकाय टाक्या किंवा गुहा बनवल्या। यात आपण 5.33 दशलक्ष मेट्रिक टन कच्चं तेल साठवून ठेवलंय। हे तेल फक्त युद्ध किंवा आणीबाणीच्या काळामध्येच वापरण्यासाठी असतं। हा साठा आपल्याला साधारणतः 9.5 दिवस पुरू शकतो असा दावा केला जातोय। तर दुसरं म्हणजे रिफायनरी आणि OMC साठा, म्हणजेच आपल्या देशामध्ये ज्या काही रिफायनरीज आहेत जसं की रिलायन्स, BPCL आणि ऑइल मार्केटिंग कंपन्या, त्यांच्याकडे कच्च्या तेलाचा आणि तयार उत्पादनांचा म्हणजेच पेट्रोल डिझेलचा साधारणतः 64 ते 67 दिवस पुरेल इतका साठा असतो। याच बेसिसवरती पेट्रोलियम मंत्री हरदीप सिंग पुरी यांनी राज्यसभेमध्ये अशी खात्री दिली की भारताचा स्ट्रॅटेजिक रिझर्व हा 74 दिवसांपर्यंत चालू शकतो। म्हणजेच कोणत्याही आपत्कालीन संकटांचा सामना करण्यासाठी भारत हा पूर्णपणे सज्ज आहे। म्हणजे जर जगातून एक थेंबही तेल आलं नाही तरी आपला देश 2.5 महिने आरामात चालू शकतो। खरं तर भारतासाठी सर्वात मोठी डोकेदुखी हा इराण किंवा इस्रायल नाही आहे, तर एक छोटासा समुद्री मार्ग आहे ज्याला हार्मुजची सामुद्रधुनी असं म्हणतात। हा जगातला सर्वात महत्त्वाचा चेक पॉइंट आहे। जगातल्या एकूण तेल व्यापाराचा 25% हिस्सा याच मार्गावरून जातो। जरी आपण सध्या थेट इराणकडून तेल विकत घेत नसलो तरी भारताच्या एकूण कच्च्या तेल आयातींपैकी 40% ते 50% तेल आणि LPG याच मार्गाने येतं। या मार्गावरती सध्या इराणचा खूप मोठा प्रभाव आहे। इराणने हा मार्ग बंद करण्याची धमकी दिली असली, जर असं झालं तर सौदी अरेबिया, इराक आणि UAE मधून येणारं तेल भारतापर्यंत पोहोचू शकणार नाही। तेलाच्या किमतीमध्ये जागतिक स्तरावरती स्फोट होईल, पण यावरही भारताने बॅकअप तयार ठेवलाय। भारताने गेल्या काही वर्षांमध्ये एका क्षेत्रावरती अवलंबून राहणं कमी केलं, यालाच इम्पोर्ट डायव्हर्सिफिकेशन असं म्हणतात। आपण सध्या रशियाकडून मोठ्या प्रमाणामध्ये तेल खरेदी करतोय। रशियाने आपल्याला असं आश्वासन दिलंय की आखाती देशांमध्ये काहीही झालं तरी ते भारताला सवलतीच्या दरामध्ये आणि अखंडित तेल पुरवठा करत राहणार आहेत। इतकंच नाही तर रशियाकडून होणारी आयात भारत दरवर्षी वाढवतोय, जेणेकरून भविष्यामध्ये त्याचा आपल्याला फायदाच व्हावा। त्याशिवाय आपण अमेरिका, ब्राझील आणि नायजेरिया यांसारख्या देशांकडूनही तेलाची आयात वाढवतोय, जेणेकरून हार्मुजचा मार्ग जर बंद झाला तरी अटलांटिक महासागरामधून येणारा पुरवठा हा सुरूच राहणार। हे झालं फक्त तेल जर कमी पडलं तर काय उपाययोजना करणार त्याबद्दल। पण जर समजा उद्या अमेरिका यामध्ये जास्तच इन्व्हॉल्व झाला आणि सगळंच गणित बिघडलं तर त्याचा डॉलरवरती सुद्धा परिणाम होऊ शकतो। त्यामुळे भारताला जर डॉलरमध्ये व्यवहार करण्यात अडचणी आल्या तर भारत आणि रशिया रुपया, रुबल किंवा इतर पर्यायी पेमेंट मार्गाचा सुद्धा वापर करणार आहेत, ज्यामुळे व्यवहारांवरती सुद्धा युद्धामुळे गदा येणार नाही। त्यामुळे तुर्तास तरी सरकारने असं सांगितलंय की पेट्रोल डिझेलच्या किमती वाढवण्याचा कोणताही विचार नाहीये। पण आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये $1 जरी बॅरल मागे वाढला तरी भारताच्या तिजोरीवरती 8 ते 10 हजार कोटींचा बोजा पडतो। त्यामुळे जर युद्ध दीर्घकाळ चाललं आणि कच्च्या तेलांचा दर प्रति बॅरल $100च्या वरती गेला तर महागाई वाढणं अटळ आहे, कारण तेल महागलं की माल वाहतूक महागते आणि जर पर्यायाने भाजीपाला, औषधे आणि दैनंदिन वस्तूंच्या किमती या वाढतात। सरकार इथेनॉल ब्लेंडिंग असेल किंवा मिठाच्या गुहांमध्ये तेल साठवण्याचे प्रयोग असतील किंवा EV किंवा हायड्रोजन फ्युएलवरती भर देण्याचा सरकारचा विचार असेल, या सगळ्यामधून भारत हा लॉंग टर्म प्लॅन सुद्धा आकारत आहे।
त्यामुळे भारताकडे सध्या साधारणतः 8 आठवडे पुरेल इतका साठा आहेच. रशियासारखा मित्र पाठीशी आहे आणि सरकारने अनेक बॅकअप प्लॅन सुद्धा तयार ठेवलेत. त्यामुळे आजच जाऊन पंपांवरती रांगा लावण्याची आणि अफवा पसरवण्याची कोणतीही गरज नाही. पण अशा संकटांमधून आपल्याला एनर्जीच्या बाबतीमध्ये स्वावलंबी व्हावंच लागेल, हा संदेश मात्र इथे नक्कीच मिळतोय. बाकी तुम्हाला काय वाटतं, अजून काय उपाययोजना आपल्या देशाने करायला हव्यात? कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि लगावबत्ती यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.